लहान मुलं असली की त्यांच्याकडे ना भाज्या खाण्याचा प्रश्नच येतो. म्हणजे आईचं सगळं लक्ष असतं की मुलांच्या पोटामध्ये कुठल्या ना कुठल्यानी भाज्या पोटामध्ये जायला हव्यात. त्यामुळे काही ना काही रेसिपीजमधून मी प्रयत्न करते की मुलांच्या पोटामध्ये भाज्या जायला हव्यात. आणि आज जी मी मिक्स व्हेज करते आहे ती जर तशा पद्धतीने केली तर ती भाजी एवढी छान वाटते की मुलं ती भाजी खूप आवडीने खातात. नमस्कार, मी अंजलीज होम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या मिक्स व्हेजसाठी मी आधी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी थोडं तेल टाकलं. त्यानंतर त्यात एक मोठा चिरलेला कांदा, 4-5 काजू, एक टोमॅटो, तेजपान, अद्रक आणि लसूण हे टाकून मी त्याला भाजून घेतलं आहे. त्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर आपण त्याची पेस्ट करणार आहोत. थंड होत आहे तोपर्यंत मी त्याच पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये सगळ्या भाज्या ज्या मी चिरून ठेवलेल्या आहेत, ज्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, तुम्ही त्या व्यतिरिक्त पण भाज्या घेऊ शकता. त्यात मी आधी जिरं मोहरी घालते. सगळ्या भाज्या मी 4 ते 5 मिनिट तळून घेते. इकडे थंड झाल्यानंतर मी मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर या मिक्स व्हेजसाठी मी थोडे फुलकोबी घेतलेली आहे, शिमला मिरची, गाजर, कॉर्न्स घेतलेले आहेत आणि 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त पण तुमच्याकडे भाज्या असतील तर तुम्ही त्या घेऊ शकता. ह्या भाज्या फ्राय झाल्यानंतर मी त्यातच हे बारीक केलेलं वाटण टाकते. त्यानंतर आपल्याला जे याच्यात मसाले टाकायचे असतील ते तुम्ही मसाले टाकू शकता. मी यात तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड घातलेली आहे आणि थोडा गरम मसाला घालते आहे. त्यानंतर या मसाल्याला आपण छान मिक्स करून घेऊया. भाजीमध्ये हे मसाले खूप छान मुरायला हवेत. तुम्हाला या व्यतिरिक्त जर अजून काही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. सब्जी मसाला, मटण मसाला, चिकन मसाला, भाजी मसाला, पावभाजी मसाला किंवा मिक्स व्हेज मसाला तुम्हाला जो हवा असेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे सब्जी मसाला होता, मी तो यामध्ये थोडा घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडं कपभर पाणी घालते आहे. या भाजीला मला खूप पातळ करायचं नाही आहे, त्यामुळे मी यामध्ये जास्त पाणी घालणार नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि वरून छान आपल्याला थोडं क्रीम घालायचं आहे. अवेलेबल असेल तर नक्की घाला. मी तर दुधावरची सायच घातलेली आहे त्यावर, तरी खूप छान चव आली आहे या भाजीला. वरून हिरवी कोथिंबीर घाला. भाजी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.